सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर अरे विकासाला विरोध नाहीये, माझं म्हणणे माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का? माणगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहेत ते रासायनिक कारखाने. अरे मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा एक प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतात, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने खूप नंतर, पहिली जमीन विकणं इथून पहिली सुरुवात आहे. बोल. स्थानिक नेत्यांचा मोठा अपयश आहे का? कारण सरकारपेक्षाही जास्त, कारण की नारायण राणे असतील किंवा मग सुनील तटकरे. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांनी मिळून एका गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या कोकणाचं काय होणार. हे बघा, प्रश्न असा आहे की हे जर समजा सगळे आमदार एका आवाजात बोलले असते तर इतकी वर्ष लागली असती का रस्त्याला? म्हणजे कोकणात रस्त्यावरून फिरताना रस्ते लागणं काय असतं एखाद्या गोष्टीचे, हे कळतं आपल्याला. या ठिकाणी स्थलांतर थांबत नाही. गेले कित्येक वर्षापासून कोकणात बरेच नेते काम करतात. तर स्थलांतरावरती आपण काय काम करणार आहात का? आणि लोकल ट्रेन सुरू होत नाही मानगावपर्यंत. काय स्थलांतर? इतर लोकांना जॉब नाही, नोकऱ्या, त्याच्यामध्ये मुंबईला जातात. तर या ठिकाणी गावाच्या गाव बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग त्या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसलाय? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुकेळी पिंड अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूर्दंड मोठा पडणार आहे. असं तर एकदा सर तुम्ही सांगितले की केंद्रीय मंत्री सोल्युशन काय आहे? 17 वर्ष झाले एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात, मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी आंदोलन पण केली. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल तर उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्याला काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना